न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। मेहर स्कूलचा पालक शाळा फॉर्म्युला ठरतोय सुपरहिट। शिक्षण क्षेत्रात नवा ट्रेंड, पालकांनी घेतली शाळेची जबाबदारी। हिंद सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनोख्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे। प्रत्येक शनिवारी पालक शाळा भरवली जाणार असून यामुळे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील समन्वय अधिक दृढ होईल, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक यांनी व्यक्त केली। शनिवारी झालेल्या पहिल्या पालक शाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शाळेत रंगबिरंगी फुले, फुग्यांची सजावट करण्यात आली होती। गुलाब पुष्प देऊन पालकांचे स्वागत करण्यात आले आणि यावेळी प्राध्यापक शिरीष मोडक, डॉक्टर रमेश धरकर, चेअरमन जगदीश झालानी, प्राचार्या अनुरिता झगडे व अन्य मान्यवर उपस्थित होते। पालकांना वही पेनचे वाटप करून शाळेतील शैक्षणिक धोरणे, वर्ग शिक्षकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली। मेहर इंग्लिश स्कूलने राबवलेला हा उपक्रम जिल्ह्यातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे। की फिनिक्स पक्षाने जशी उंच उडी घेतली होती तशी या मेहर इंग्लिश स्कूलने अतिशय थोड्या कालावधीत फार मोठी प्रगती केलेली आहे आणि म्हणून योजना मनामध्ये त्यांच्या आली आणि त्यांनी लगेच ती कार्यान्वित केली। असा इतका स्टाफ, त्यांचं सगळ्यांचं पेमेंट आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे गुणवत्तापूर्वक शिक्षण देणं, पुन्हा पालकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये त्याची आवड निर्माण करणं अतिशय अवघडाचं काम आहे। पण हे अवघड काम आमच्या मुख्याध्यापिका, चेअरमन वेळोवेळी लक्ष देतात आणि हा सर्व स्टाफ यांच्या सगळ्यांच्या सदैव कष्टामुळे हे यश प्राप्त झालेलं आहे। या विद्यार्थ्यांना तशा अर्थानं इंग्रजी भाषेबद्दल गोडी निर्माण झाली पाहिजे, ते संभाषण चांगले करू लागले पाहिजेत, अशी भावना संचालक मंडळामध्ये आणि त्याचबरोबर या स्टाफच्या मनामध्ये निर्माण झाली आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये इंग्रजीची गोडी निर्माण केली, हे याचं प्रत्यक्ष अनुभव आला। पालकांची शाळा हा एक अतिशय आगळा वेगळा उपक्रम या शाळेमध्ये राबवला जातो। मुलांची शाळा असते, मुलींची शाळा असते, दिव्यांगांची शाळा असते, अनेक प्रकारच्या शाळा असतात, पण पालकांची शाळा हा मात्र प्रकार मी आज पहिल्यांदाच ऐकतो आणि म्हणून मी त्याला आगळा वेगळा आणि अभिनव उपक्रम असं म्हटलेलं आहे। कारण काय, पालकांची शाळा म्हणजे तसा शाळा या शब्दाला पण आपण वेगळा अर्थ देतो, काय शाळा करतो राव असं पण आपण म्हणतो, पण ही पालकांची शाळा तशी होणार नाही याची मला नक्की खात्री आहे। म्हणजे काय आहे बा, तर पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि शालेय कामकाजाबद्दल अधिक माहिती मिळाली, शाळेच्या कामकाजामध्ये सहभाग घेता यावा, म्हणून खरं म्हणजे ही पालकांची शाळा आपण आयोजित केलेली आहे। आता या शाळेचे, पालक शाळेचे उद्देश काय आहेत, तर एक म्हणजे पालकांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि धोरणांबद्दल जे उपक्रम राबवले जातात त्याची माहिती होईल। हिंद सेवा मंडळ संचलित मेहर इंग्लिश स्कूलमध्ये आज पालक शाळा हा एक नवीन उपक्रम, एक नवीन संकल्पना घेऊन सुरू करण्यात आला आहे। त्याला पालकांचा आज सकाळी भरघोस प्रतिसाद मिळाला। ही संकल्पना अशी आहे की शनिवारी पालकांची शाळा इथं भरवण्यात येईल, त्याच्यामध्ये पालक शाळेमध्ये येतील, घंटा वाजेल, थोडंसं त्यांना एक जुन्या आठवणी त्यांच्या शाळेच्या त्याच्यामध्ये होतील। त्याच्यानंतर त्यांना हे दाखवलं जाईल की बाबा मागच्या पूर्ण आठवड्यात विद्यार्थ्यांनी काय केलं, आणि संकल्पना ही आहे की पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा घरीसुद्धा समजा थोडा वेळ जो इंटरॅक्शन होतो फक्त तो, याच्यामुळे पालकांना हे लक्षात येईल की मुलांना काय शिकवलं जातं आहे शाळेमध्ये, त्यांना मुलाला ते येतं आहे का नाही ते घरी स्वतः चेक करू शकतात। त्याच्यामुळे ते शाळेच्या उपक्रमात सामील होऊन त्यांना असं होईल की बाबा त्यांच्या ज्या अडचणी आहेत पालकांच्या म्हणा किंवा विद्यार्थ्यांच्या म्हणा, शाळेबद्दलच्या किंवा शाळेच्या त्यांच्याबद्दलच्या, त्या सहमतीने सोडवल्या जातील। आणि या कामी हिंद सेवा मंडळाचे सगळे संचालक वर्ग, कार्याध्यक्ष, अध्यक्ष, सेक्रेटरी साहेब, जोशी साहेब, नंतर मोडक सर, झरकर सर, अजित बोरा साहेब, हे सगळे फार कामच मोलाचं सहकार्य करतात।
हा उपक्रम माझ्या अंदाजाने नगर शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या नवीन या अनुसार आम्ही पूर्ण CBSE पॅटर्नप्रमाणे शाळा चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आमची शाळा एप्रिल महिन्यातसुद्धा चालू आहे पूर्णपणे. 1 महिना सुट्टीतून आम्ही 1 जूनलाच परत शाळा उघडणार आहे. धन्यवाद. इंग्लिश बोला फ्लुएंट, कारण सोबत आहे प्रॉमिनंट. उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा 8600000069.